सकाळी पहाटे 5 वाजता आम्ही चाललो होतो जरंड्याला. सातारा एक बांबर दिसत होतं लाईटिंग विटिंग इथं पोहोचलो. आमच्या अगोदर निबार जात होती कारण की सकाळच्या पायरी लवकर दर्शन भेटतं, गर्दी कमी असते. मग मध्यात गेलो, मध्यात लई सातारा भारी दिसत होता. ढगांची चादर वगैरे एक नंबर बाहेर डोंगरावनं असलं मना जरा बघायसाठी असलं इकडे यावं लागतंय. दम लागला बाहेर चालून चालून, लय फाटली माझी. काय खरं सांगतो, घामाघूम सगळं बेकार घाम. जरंड्यावर आलो, दर्शन घेतलं. मग इकडं कोपऱ्यावर म्हणलं इकडून नजारा बाहेर दिसते ती. मग तिकडं जरा फोटो बिटो काढलं. सगळ्या मुली वगैरे होत्या इकडं. मग आपण लय थांबलो नाही. पडत पैलवान लोक गुंडी उचलत होती. गुंडी उचलायची प्रथा आहे बघा इकडं. जेव्हा गुंडी उचलेल तो खरा पैलवान समजला जातो. पण आपल्यात काय एवढी ताकद नाही, त्यामुळे आपण काय लोड बीड घेत नाही. मग उतरायची घ्या घेतली. रक्षाबंधन होता, सगळी म्हणली चला लवकर राखी वगैरे बांधायचे. मग आपण उतरत एक फुल दिसलं, फुल घेतलं, फोटो काढला ॲस्थेटिक आपल्या इंस्टाग्रामला स्टोरी ठेवायला. मग आम्ही आपलं चालत चालत आलो. खाली पायथ्याला मारुतीची मूर्ती आहे का नाही, तिथं पण फोटो काढायचं होतं, व्हिडिओ काढायची होती. तिथं आलो, व्हिडिओ काढली. मग सरळ आपला घरचा रस्ता धरला. घरी आलो, राखी आलेली आमची बहिणाबाई वगैरे. मग आमचं काय ववाळणी वगैरे चाललेली. हा बरं वाटलं लय दिवसात आमची बहिणाबाई आली. आमची पुण्याहून एक बहीण आली, सातारावरून एक बहीण आली. श्रावी आहे आमच्या बहिणीचं नाव. छोटी आहे आमचं लहान बाळ. इकडं गणेशला मला आपलं ववाळलं. आम्ही पैसे दिलं बहिणीला. इकडं आमची श्रावी आली तवर बघा, पुण्याहून आली आहे श्रावी. तर मग काय गणेशला मला ववाळलं तिनं. आम्हाला राखी बांधली. आमची छोटुली इवलीशी पिवळीशी आमची बहिणाबाई. आम्ही फोटो वगैरे काढले, आम्ही मिठाई वगैरे खाल्ली आणि गप्पा मारत बसलो.